मध्ये 12 वर्ष त्या जंगलामध्ये राहिले आणि नंतर मग भांडारकर किंवा नांदेडच्या भरपूर जिल्ह्यात एकांतवासातल्या ते ज्या आपण ज्या चित्रामध्ये वाचलं तर आपल्याला लक्षात येईल. नांदेडला भरपूर गोपाळांसोबत भोजन आहे. नंतर भांडारकरांसोबत भांडारकरांना दर्शन दिलं होतं देवानी. ते सुद्धा एकांतवासात लिहा आणि त्यानंतर मेहकरला बोनेबाई, नंतर पैठणला बाईसा त्यांना सुद्धा स्वामी दर्शन दिलं. आणि हा प्रवास चालू असताना देवाने आपल्याला म्हणजे समोर हा धर्म कसा नेता येईल. आता आपल्याला काही देवा संविधान नाहीये, आपण आता संविधानामध्ये आहे, पण आपल्याला सुद्धा देव व्हावा, आपल्या सुद्धा तळमळ असावी, आपल्याला सुद्धा कळावं की परमेश्वर काय आहे, जीव काय, देवता काय, प्रपंच काय, या पदार्थांचं ज्ञान आपल्याला व्हावं. त्यासाठी देवांनी नागदेवाचार्यांना किंवा माई भट्टांना आणि महादाईसांना निमित्त करून बरंच तत्वज्ञान देवाने आपल्याला सांगितलं. आणि त्यामधलं तत्वज्ञान म्हणजे ज्ञानदेवाने सांगितलं आपल्याला. आणि ज्ञानाशिवाय आपण जर कोणती क्रिया करत असेल तर ती अज्ञानाची क्रिया म्हणून देवाने सांगितली. जसं आपण आता कर्मकांड करतो किंवा जर काही झालं समजा तर आपण विडे वाहणं किंवा अदृष्टपर जसं आपण आपल्याकडून अदृष्टपर जे होत असतं ते आपल्याकडून होत नाही. म्हणजे आपण निर्हेतू क्रिया कोणतीच करत नाही, सगळी क्रिया असते. काहीतरी आपल्याला क्रिया करायची तर आपण काय करतो की विडा व्हायचा आहे तर देवाला मला हे भेटू दे ते भेटू दे, त्यासाठी आपण करतो. पण देवा तत्वज्ञानामध्ये काय सांगितलं ते आपण लक्षात घेत नाही. आपण जर अभ्यास केला तर तत्वज्ञानातून आपल्याला कळतं की आपण काय करायला पाहिजे. आता तुम्ही स्थान वर्णन करायला निघाले, प्रसाद वर्णन करायला निघाले, तर स्थान वर्णन करत असताना देवाने काय सांगितलं, प्रसाद वर्णन करत असताना देवाने सांगितलं काय नेमकं. तर तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये जर गेले तर वट्यांना निमित्त करून देवाने आपल्याला प्रसादाचा महिमा निरूपिलेला आहे. आणि तो महिमा असा सांगितला देवाने की इंद्रभट आलेले होते आणि नागदेवांना म्हणाले स्वामी की इंद्रभटांना बोला म्हणले. मग इंद्रभट आले आणि त्यांनी स्वामींनी एक परमेश्वर पुरावून म्हणजे रिद्ध पुरावून एक वस्त्र आलेलं होतं. म्हणजे त्यांच्या सेवा परमेश्वर पुरावून जे गोविंद प्रभू होते त्यांच्या सेवादासल्यामुळे ते वस्त्र होतं त्याच्यामध्ये आलेलं होतं. आणि आता नंतर स्वामींकडे सुद्धा आलेलं होतं, म्हणजे स्वामींच्या संविधानामधलं वस्त्र होतं. म्हणजे दोन्ही देवाचा त्या वस्त्राला संबंध होता. आता आपण नमस्कार करतो ना छोट्या धागे येतात बघा विशेषामध्ये प्रसादामध्ये, ते म्हणजे ते वस्त्रातला प्रकार आहे तो. तर ते कसं वर्णन करायचं देव ते महिमा सांगतात. इंद्रभट्टांना बोलवतात, इंद्रभट्टांना म्हणतात की हे वस्त्र आम्ही तुम्हाला देणार आहे म्हटले, पण तुम्हाला हे वस्त्र माहितीये का काय. मला इंद्रभट म्हणतात आम्हाला तर ते माहित नाहीये. मग माहित नाहीये तर मग आता तुम्ही सांगाल तर आम्हाला समजल. मग देव म्हणतात हे जे वस्त्र आहे ते अगोदर परमेश्वर पुराला म्हणजे रिद्ध पुराला होतं आणि परमेश्वर श्री गोविंद प्रभू यांच्या सन्निधानामध्ये ते वस्त्र आलं, त्याच्या उपयोगामध्ये आलं आणि आता आमच्या सुद्धा उपयोगामध्ये हे वस्त्र आलं. आणि हे एवढं पवित्र ते पवित्र वस्त्र आहे. देवाने स्वतः त्याला नमस्कारलं. गोविंद सन्निधानामध्ये गेलं म्हणून स्वतः नमस्कार केला, सर्व अंगाला नमस्कार करून इंद्र भट्टांना दिलं आणि सांगितलं की तुमच्या घरामध्ये देवपूजा आहे का. ते म्हटले हो. मग देवपूजेमध्ये याला काढा आणि देवपूजेमध्ये काढल्यानंतर याला पुष्प व्हा. पुष्प वाहिल्यानंतर याला हे देखील म्हणजे आम्हाला जसं पाहिलं तसं तुम्ही आम्हाला आठवा. आता आपण तर की परमेश्वरला पाहिलेलं नाहीये, पण मात्र आपण जसं भक्ती लक्षणे मूर्ती सांगितलेली देवाची त्या प्रकारे आपण देवाला आठवू शकतो. त्याप्रमाणे भावना स्मरण त्याला म्हणतात, तर स्मरण आपण देवाचं करू शकतो. तर प्रसाद वंदन आणि स्थान वंदन करत असताना फक्त डोकं टेकून निघणं किंवा नुसतं आपण काय करतो हातात विशेष घेतो, डोक्याला लावतो जाऊ द्या पुढं, डोक्याला घेतो जाऊ द्या पुढं, हे प्रसाद वंदन होतं का. मग त्यासाठी देव काय सांगतात, जर प्रसाद वंदन तुम्हाला लाभ घ्यायचा आहे तर लाभ कसा मिळेल, हा महिमा निरोपला देवाने. हा महिमा जर तुम्ही जर या क्षेत्रामध्ये जर वाचला तर तुमच्या लक्षात येईल. तर देव म्हणतात अगोदर पुष्प व्हा. पुष्प वाहिल्यानंतर आम्हाला जेव्हा तुम्ही कृपा नमस्कार करत असताना जसं त्या जयचं आपल्याला विशेष आहे आपल्याकडं, तर विशेष जय कोणती कोणत्या स्थानावर तुम्ही स्थानवंदन करायला जाणार आहात. आता तुम्ही रात्री आता सकाळी जालन्याचं स्थान केलं, पण जालन्या स्थानावर जया कोणती देवाने केलेली आहे. जशी आता भाऊबीज केलेली देवानी जालन्याला, तर भाऊबीजची लिहा कडून देवाने लाडू तयार करून घेतली, ती संपूर्ण लिहा आठवायची. ती आठवली तेव्हा आपलं स्थानवंदन होतं, हे देवाला सांगायचंय. म्हणून सर्वात महत्वाचं म्हणजे ज्ञान. आपल्याला एखादी कळण जेव्हा आपले ज्ञान होईल तेव्हा. जर आपल्याला याचं ज्ञानच नसेल, आपल्याला लिहाच माहित नसेल, आपण कसं करणार आहे. मग सर्वात पहिलं म्हणजे ज्ञान. ज्ञान म्हणजे काय की सर्वात पहिलं म्हणजे परमेश्वराच्या प्राप्तीसाठी उचललेलं सर्वात पहिलं पाऊल म्हणजे ज्ञान. या ज्ञानाव्यतिरिक्त दुसरं काही नाही. देवाना सांगितलं तुम्ही स्मरण करा. तुम्ही स्मरण करता, आपण स्मरण करणं फक्त गाठ्यावरनं मनीवरनं स्मरण होतं का खरं. देवानं स्मरण कसं करायला सांगितलं,
देव काय म्हणतात, हे देखे तैसे आठवीचे. आम्हाला जसं पाहिलं, आपण पाहिलं नाही, पण भावना स्मरण, मग नाम, मूर्ती, लीळा, चेष्टा. मग आता जर तुम्हाला ज्ञानच नाहीये, तर आपण लीळा आठवायची कशी? ती लीळा वाचल्यानंतर आपली लीळा आठवता येईल ना. मग लीळा जर आठवायची असेल, तर आपल्याला पण लीळा क्षेत्रामध्ये जावं लागेल. देवाने लीळा कोणती केली, कोणती लीळा देवाने सांगितली, ती लीळा आपल्याला पाहावं लागेल. नाम, मूर्ती, मूर्ती आपल्याला आठवायची आहे. 32 लक्षणी मूर्ती सांगितलेली पक्षकारांनी. मग जी 32 लक्षणी जी मूर्ती आहे, तर ती श्री चरणाच्या अंगठ्या नखापासून तर केसापर्यंतची मूर्ती देवाने सांगितलेली. ती मूर्ती आपल्याला आठवायची, तेव्हा आपलं स्मरण होईल. मग आपण जर नुसतं मैल ओढत असेल, आपण म्हणतो आता मार्गशीर्ष महिना लागला, मार्गशीर्ष महिन्यामध्ये आपण काय करतो, 20 गाठ्या करायच्या, 40 गाठ्या करायच्या, 50 गाठ्या करायच्या. गाठ्या करून मला म्हणायचं आहे की तुम्ही मोजून सांगता कोणाला? जे तुम्ही स्मरण करताय ते देवाला माहिती, तुम्ही किती स्मरण करता म्हणून. देवाला सांगितलं सरस्वत काळी उठीची बाई पश्चन प्रार. तेव्हा देवता हृदयाची येते, परमेश्वर आपल्या हृदयामध्ये असतात. आता तुम्ही देवाला आठवत, देव आपल्या पाठीशी आहे. देव म्हणतात तुम्हाला तुमची पाठ दिसते का? भक्तगण म्हणतात ती नाही दिसत. मग तुमची पाठ दिसत नाही तर आम्ही तुमच्या पाठीशी आहे. पण सकाळी तुम्ही 3 ते 6 दरम्यान जर स्मरण करत असाल, तर देव आपल्या हृदयामध्ये उतरतात. आणि हृदयामध्ये त्यावेळेला बघा, तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा. तर आपण त्यावेळेला स्मरण जर केलं, तर तो दिवसच वेगळा जातो. आणि दिवस वेगळा जाऊन जाऊन त्यावेळेला तुमच्या मनामध्ये दिवसभर तुम्ही जसं याचं त्याचं चिंतन करता, वाईट चिंतन करता, कोण आपल्याला काही त्रास दिलेला असतात तो चिंतन करता, ते सुद्धा आपल्या मागे येणार नाही. आणि हेच धर्म म्हणजे काय, आपण धार्मिकता करतो. धार्मिकता करत असताना आपल्याला काय वाटतं, धर्म म्हणजे काय, आपल्या आडी अडचण आली की धर्म करायचा. आडी अडचण सुख समाजामध्ये जीवन आपलं जात असलं, आपण धर्माच्या बाबतीत काही विचारच करत नाही. मग धार्मिकता म्हणजे काय, की धर्म म्हणजे जन्म मृत्यूचा फेरा चुकवायचं साधन म्हणजे धर्म देवाने सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे जन्म मृत्यूचा फेरा चुकवायचा यात अर्जुन जे होते, त्यांना सर्व ज्ञात होतं. सगळे 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद सगळं काही त्यांना येत होतं. परंतु एक मात्र माहित नव्हतं, ते म्हणजे हा जन्म मृत्यूचा फेरा चुकल कसा. आणि हे चुकवण्यासाठी देवाने आपल्याला ब्रह्मविद्या शास्त्र सांगितलेलं आहे. आता ज्ञान 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 आपण म्हणतो, ज्ञान घ्यायचं, पण ज्ञान घ्यायचं, पण ज्ञान कोणतं घ्यायचं? आता ज्ञान घेणं म्हणजे सगळं ज्या क्षेत्र पूर्ण पाठ असणं, किंवा पूर्ण सूत्रपाठच पाठ असणं, किंवा पूर्ण गीता भगवद्गीता आहे ते पूर्ण पाठ असणं, असं काही आहे का? ज्ञान म्हणजे काय, देवानं सोप्या आणि सरळ भाषेमध्ये आपलं ज्ञान सांगितलेलं आहे. ज्ञान म्हणजे जे जसं आहे तसं जाणणं म्हणजे ज्ञान. कसं आहे तसं म्हणजे कसं? जाणणं म्हणजे काय, की समजणं, समज येणं आपल्याला. आता भांडारकार होते, देवाच्या पहिल्याच भेटीमध्ये त्यांनी सगळं सोडून दिलं ना. आता तुम्हाला जेव्हा माहिती असेल भांडारकरांची, स्वामी पाणी पात्र भिक्षा मागण्यासाठी गेले होते भांडारकरांच्या घरी. ते आंघोळीची तयारी करून बसलेले होते, आणि तयार कर आणि ते पोती घेऊन बसलेले होते. आणि पोतीमध्ये ते पाहत होते की परमेश्वर कसा असतो. त्यांच्याकडे सर्व शास्त्र होतं, सगळे 18 पुराण, वेद, शास्त्र, उपनिषद सगळं त्यांनी जाणलेलं होतं. पण त्यांचा प्रश्न कुठे अडकला फक्त, की परमेश्वर कसा आहे, परमेश्वराचं लक्षण कोणतं, आणि परमेश्वर अवतार घेतात तर मग त्यांना ओळखायचं कसं आता. आणि त्या खाली ते उत्तर शोधताय, आणि ते पानं पलटताय त्यांना ते सापडत नाही ते उत्तर. आणि मग नंतर स्वामीजी तर आले भिक्षा मागण्यासाठी. ते भिक्षा द्या म्हणलं स्वामींनी, त्यांच्या पत्नीने भिक्षा आणली, भिक्षा वाढून नाही दिली. पण त्यांचं लक्ष त्या पुस्तकातच, किंवा परमेश्वर कसा आहे, लक्षण कसं आहे, देवाचं लक्षण नाही, देवाचं लक्षच नाही काहीच. मग देव त्यांना म्हणतात की मागची मांके पहा भटो. आणि मग मागे जेव्हा पान उलटता, त्यात परमेश्वर लक्षण असतं, परमेश्वर कसा आहे, कसा परमेश्वर अवतार घेतात, मग कशी मूर्ती असते, ते खाली वाचता आणि परमेश्वराकडे पाहता, खाली वाचता देवाकडे पाहता. आणि त्यांना तेव्हा बोध होतो की हेच परमेश्वर आहे, दुसरं कोणी नाही. आणि लगेच ते उठता आणि स्वामीच्या मागे निघता. आणि त्यांच्या मागे त्यांची पत्नी येते. त्यांना ते पत्नी म्हणते की अहो कुठे निघाले म्हणे भटू तुम्ही, तुम्हाला आंघोळीला पाणी टाकलेलं आहे, आंघोळ करून घ्या. ते काय म्हणतात, आतापर्यंत आम्ही तुमचं होतो, तुमच्याकडे राहिलो, पण आता आम्ही ज्याचे आहोत त्याच्यासाठी आम्ही निघालो. का निघाले त्याशी? एवढं भांडार होतं, ज्ञानाचं भांडार, पैशाचं भांडार, सगळ्याचं भांडार होतं. एवढं भांडार असून सुद्धा त्यांनी एका क्षणात सर्व काही सोडून टाकलं. का? त्यांना ज्ञान झालं, समज आली. हेच ज्ञान म्हणजे हेच समज आपल्याला आली पाहिजे, तेव्हा आपल्याला परमेश्वर कळेल. परमेश्वर म्हणजे काय हे आपल्याला समजणे. आणि जोपर्यंत आपल्याला परमेश्वर कळत नाही, परमेश्वर काय हे समजत नाही, तोपर्यंत आपण धर्म अज्ञानात चाललेला आपला. नुसतं विडेवान किंवा कर्मकांड करणं, काही मिळावं मला ही आशा करणं, याने परमेश्वर भेटत नसतो. परमेश्वर जर आपल्याला मिळवायचा असेल, आपला जन्म कशासाठी झाला? आपण आता हा पहिला जन्म आहे का आपला? तेव्हा म्हणलं आपले अनंत जन्म वाया गेले असे.
किती जन्म झाले, किती देव म्हणतात मेळी जन्म दिले, मुली जन्म दिले, शिवण्याने दिले. म्हणजे आपण बायकोला जन्म दिला, नवऱ्याला जन्म दिला. कधी म्हणजे कलेक्टर होतो, काही जन्मामध्ये काही जन्मामध्ये काही राजनीती केली, काही जन्मामध्ये राजा होतो, काही जन्मामध्ये भिकारी सुद्धा होतो. प्रत्येक जन्मामध्ये आपण काही काही बनलेलो होतो. पण हा जन्म तुम्हाला प्रत्येक जन्मामध्ये परमेश्वराने सांगितलं की परमेश्वर आहे, तुम्ही त्याचं असं असं करा, हे त्यांचं ज्ञान आहे, हे ज्ञान घ्या आणि परमेश्वराची मुक्तीची जी पात्रता आहे त्या पात्रतेला ज्ञान प्रेम ती मिळवण्यासाठी तुम्ही करा, हे ज्ञानदेवाने आपल्या अगोदर सुद्धा सांगितलेलं आहे. पण आपण काय प्रमादी म्हणजे आपण अपराधी झालो. आपण अपराधी होत 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 आपल्या कोलट्यासारखी सवय लागली. पुन्हा यायचं जसं राहत गाडगा असतं बघा, भरायचं पुन्हा रिकाम झालं, पुन्हा भरायचं पुन्हा रिकाम झालं. त्याप्रमाणे हे जीवनचक्र आपलं चाललेलं आहे. आपण जन्माला येतो, काही कर्म करतो, जर आपलं चांगलं कर्म असलं त्याचं फळ म्हणून आपल्याला पुण्याचं फळ म्हणून आपल्याला सुख भेटतं. आपण जर पाप केलं तर त्याचं फळ म्हणून आपल्याला दुःख भेटतं. आणि एक दिवस येतो आपलं मरण, सगळं संपलं की मरण, आणि त्यानंतर आपल्याला नरक भोगावं लागतात, स्वर्ग भोगावं लागतात. सुख दुःख याच्यामुळे येत असतं. कर्म देवांचं कर्म सकाळी पाहावे, कर्म आपण जसं करतो तसं आपल्याला भेटणारच आहे. पण यातून जर आपल्याला चुकायचं या प्रश्नाचं उत्तर अर्जुन देव. अर्जुन किती हुशार होते, सगळे 18 पुराण वेद शास्त्र माईमट्ट होते. पूर्ण 18 पुराण वेद शास्त्र वेद निषेध सर्व ज्यांना ज्ञान होतं, सगळं काही येत होतं. पण एक मात्र माहित नव्हतं की या जन्ममृत्यूचा फेरा चुकल कसा. त्यांना हे पण माहित होतं आता आपण चांगले कर्म केले, पुढे आपण वाईट कर्म, आता एका क्षणात आपल्याला काय होईल सांगता येतं का. एका क्षणामध्ये आपण असं काही कृत्य करून जातो की ते नंतर आपल्याला म्हणजे किती काळ भोगत राहावं लागतं, किती वर्ष लाखो हजारो वर्ष त्याचं भोग भोगावे लागतात. आणि ते भोग जर चुकवायचे असेल तर देव म्हणतात की आम्हाला शरण या. आणि शरण येणं म्हणजे काय आता, की परमेश्वराचं ज्ञान देवाना सांगितलेलं आहे. ते ज्ञान आपण अभ्यास करायला पाहिजे ना. आज तुम्ही म्हणता की आता आपण आपलं वय झालं, म्हातारी आमच्या लक्षात राहत नाही, असा प्रश्न पडतो की नाही आपल्याला. आपण म्हणतो अभ्यास करायचं, ते वय निघून गेलं आपलं. पण देवाने काय सांगितलं, त्याच्या मनामध्ये त्याच्या हृदयामध्ये परमेश्वर भेटण्याची वासना नाही, त्याच्या मनामध्ये परमेश्वर मिळावा ही तळमळ नाही, तो म्हातारा. आणि जर एखादा 20 वर्षाचा मुलगा जरी असेल, 18 वर्षाचा मुलगा जरी असेल, पण त्याच्या मनामध्ये तळमळ परमेश्वर मिळावा, देव भेटावा, त्यासाठी जर तळमळ नसेल, इच्छा जर नसेल, तर तो म्हातारा. म्हणून आपण आज समजायचं नाही की 60 वर्ष झाले, 70 वर्ष झाले, आता आपल्याकडून अभ्यास होणार नाही, हे होणार नाही, ते होणार नाही, असं समजायचं नाही. आपण जे लीळाचरित्र आहे, सूत्रपाठ आहे, भगवद्गीता आहे, ते आपण वाचू शकतो. नाही तर मग आपण वाचलं की कोणी साधू येतात, साधूंना विचारायचं की आपण आता शास्त्र चर्चा करायची आहे बा, तर शास्त्राचे आपल्याला काही संशय असला की हे असं देवाने सांगितलं म्हणजे नेमकं कसं, याचा अर्थ आम्हाला समजून सांगा, ते पण सांगतात. तसं आपण केल्याने आपल्या ज्ञानामध्ये उजळा पडतो. आणि हेच परमेश्वराला अपेक्षित आहे. आपण म्हणतो परमेश्वराला प्रसन्न होण्यासाठी तप करावा लागतो, हे करावं लागतं, ते करावं लागतं. पण देव काय सांगतात की आम्हाला प्रसन्न करण्यासाठी किती सोपे उपाय. काय, तुम्ही आता म्हणलं संन्यास घ्यायचा मला, झाले देव प्रसन्न. संन्यास घ्यायचा म्हणल्याबद्दल देव म्हणतात प्रसन्न झालो आम्ही. पण आपण म्हणतो का, नाही म्हणत. आपण शास्त्र चिंतन करा. शास्त्र जेव्हा आपण चर्चा करतो, चिंतन करतो, किंवा आपण जेव्हा चित्र वाचतो, सूत्रपाठ वाचतो, ते वाचत असताना आपल्या हृदयामध्ये परमेश्वर उतरतात आणि आपलं तुम्ही स्वतः अनुभव घेऊन बघा. आपलं एकदम शांत असं एकदम स्वस्थ चित्त वाटेल आपल्याला. तुम्ही करून बघा, स्वस्थ चित्त वाटेल. आणि काही अशी भीती म्हणजे आपला धर्म आहे तो निर्भयाकडून म्हणजे भयाकडून निर्भयाकडे, म्हणजे आपल्या मनामध्ये कोणती भीती नसणे, आपली शांत चित्त होणं, यासाठी आपला धर्म आहे. आणि शेवट म्हणजे की सगळ्यात शेवट म्हणजे काय, की परमेश्वर भेटणं, परमेश्वर मिळणं. तो परमेश्वर मला व्हावा, देव मला व्हावा. आपण आता तळमळ करत नाही परमेश्वरासाठी. देव काय म्हणतात की अप्राप्ती निमित्त की दुःखे कर्माच्या राशी नसती. जर आपण परमेश्वरासाठी अप्राप्तीचं म्हणजे देव मला भेटत नाही, देव मला कुठं असेल. आपण आता पदयात्रा करतोय, आता तुमचं जसं वय संपलं, आपण तुम्हाला माझ्यापेक्षा जास्त अनुभव आहे. तुम्ही व्हिडिओ वाहिलेले, स्थान केलेले, प्रसाद वंदन केलेलं आहे, तर देवाला तळमळ करा की देवा आम्ही एवढं स्थान वंदन केलं, एवढ्या पदयात्रा केल्या, एवढे प्रसाद वंदन केले, एवढ्या साधू संतांना भेटी घेतल्या, वासनिक भेटले, पण देवा कुठेही गेलो पण तू का नाही भेटला अजून, तू नाही ना भेटत. ही तळमळ आपल्या मनामध्ये येत नाही. ही तळमळ जेव्हा आपल्या मनामध्ये येईल तेव्हा आपल्याला परमेश्वर कळाला. आपण म्हणतो आपण एकनिष्ठेने भक्ती करतो, पण एकनिष्ठ भक्ती करणं म्हणजे काय हे आपल्याला माहित नाही. आपण म्हणतो आपण हे देवाचं खायला चालत नाही, त्या देवाचं खायला चालत नाही, त्या देवाची पूजा अर्चा करायला चालत नाही, पण का नाही करायची हे आपल्याला हे ज्ञानातून समजतं. म्हणून मी तुम्हाला हे सांगण्याचा प्रयत्न करतो की ज्ञान म्हणजे देवानं आपल्या समोर का मांडलं. नुसतं स्थान प्रसाद करून पदयात्रा करून जर देव भेटला असता तर एवढं मोठं तत्वज्ञान देवाने सांगितलं, ब्रह्मउदय शास्त्र देवाने सांगितलं, ते कशाला सांगितलं असतं.
कारण देव मिळवण्याचं पहिलं साधन म्हणजे पहिली पायरी. याच्या पुढे अजून खूप आहे. सेवत असते, अजून नंतर अंधश्रद्धा ज्या आपण बाळगतो, त्या अंधश्रद्धा आहे, कर्मकांड त्यातून निघणं. त्यातून जरी आपल्याला निघायचं असेल तर त्यासाठी सुद्धा आपल्याला ज्ञानच लागेल. आता कर्मकांड कोणतं? आपण काय करतो? आपल्या बांधाला किंवा शेतामध्ये बघा म्हसोबा असतो किंवा महादेवाची पिंड असते. आपल्या मनामध्ये काय भीती असते की आपण जर या दिवशी याला नारळ नाही फोडलं किंवा अमावस्या पौर्णिमेला नारळ नाही फोडलं, पूजा अर्चना नाही केली, आपल्याला साप दिसत. आहे का नाही अनुभव आपल्याला साप दिसण्याचा? पण हे जे आहे हे करणं त्या देवतेचा आपल्याला प्रभाव असतो. आणि जर आपण जर त्याला जर समजा कर्मकांड नाही केलं, हे कर्मकांड हे करणं सगळं. जसं आपण मुलीचं लग्न होते, मुलाचं लग्न किंवा आपण नागबळी करतो, ब्राह्मणाकडे जातो, ब्राह्मण मग करा नागबळी, करा 108 मिळे वा, हे वा, ते वा. हे करणं म्हणजे कर्मकांड. हे आपल्या धर्मात नाही. परमेश्वरनं 800 वर्षापूर्वी अवतार घेतला, हे कर्मकांड निघण्यासाठी काढण्यासाठी अवतार घेतला. हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. लक्षात केव्हा होईल? जेव्हा आपल्याला ज्ञान होईल तेव्हा. म्हणून आपली जी प्रत्येकाची जी सोय आहे ना ती फक्त ज्ञानातून अटकते. ज्ञानामध्ये अटकते, सगळी सोय अटकते आपल्या ज्ञानामध्ये. जेव्हा आपण अभ्यास कराल, ज्ञान घ्याल, तत्वज्ञान आपण समजून घ्याल, देवानं काय सांगितलं आणि त्याप्रमाणे आपण जेव्हा जे आपल्या याच्यामध्ये जीवनामध्ये आचार कराल, त्याप्रमाणे वागण्याचा प्रयत्न कराल, तेव्हा आपण एक निष्ठतेने या परमेश्वराकडे झालो, त्या परमेश्वराला आपण शरण आलो असं म्हणता येईल. एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवतो. दंडवत प्रणाम.